अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहेत 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. सांगली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. आमदार रोहित पाटलांची पोलीस प्रशासनावर तोफ. तासगाव व कवठे महांकाळमध्ये पोलिसांची पेड कारवायांचा खळबळजनक आरोप. सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून एकाच दिवसात झालेल्या 3 खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. या मुद्द्यावरून तासगाव कवठे महांकाळचे विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांनी पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर व सणसणीत आरोप करत खळबळ उडवून दिलेली आहे. पोलीस करीत असलेल्या कारवाया या केवळ दिखावा असून त्या पेड आहेत, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केलेला आहे. एका दिवसात 3 खून, पोलिसांची गुणवत्ता कुठे? एका दिवसात जिल्ह्यात 3 खून झाल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. खून झाल्यावर आरोपी पकडणे ही बहादुरी नाही, तर खुनाच्या घटना घडून न देणे ही पोलिसांची खरी जबाबदारी आहे. अशा शब्दात रोहित पाटलांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना चोख प्रत्युत्तर. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कारवाई झाल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीला पायबंद घालण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. चुकीच्या गोष्टींना आळा बसण्याऐवजी त्यांना खत पाणी घातले जात असल्याचा आरोप रोहित पाटील यांनी केलेला आहे. पेड कारवायांचा पुरावा दिला. रोहित पाटलांनी सर्वात मोठा बॉम्ब टाकला, तो म्हणजे तासगाव कवठे महांकाळमध्ये होणाऱ्या कारवायांचा. या कारवाया मॅनेज किंवा पेड स्वरूपाच्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून याचे ठोस पुरावे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजला मुद्दा. जिल्ह्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाबाबत विरोधी पक्षाने विधानसभेत आवाज उठवला आहे. मात्र ठोस कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रोहित पाटील नेमके काय म्हणाले? पोलिसांची गुणवत्ता आरोपी पकडण्यात नाही, तर गुन्हे रोखण्यात तपासली पाहिजे. तासगाव कवठे महांकाळमध्ये ज्या कारवाया दाखविल्या जात आहेत त्या ठरवून केलेल्या म्हणजेच पेड कारवाया आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर याद राखा, असाच इशारा दिलेला आहे. आता पोलीस प्रशासन या आरोपांना काय उत्तर देणार, तसेच वरिष्ठ अधिकारी या पुराव्यांवर काय ॲक्शन घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आमदार रोहितदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप पुढे पाहूया. सांगली जिल्ह्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा KK मराठी न्यूज नेटवर्क. अर्धा तास चर्चेमध्ये मी सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी देखील आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला. आणि जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. आज जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतं. आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जाते. आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का? खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा, हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आरोप केला होता, किंबहुना माझ्या भाषणामध्ये मी पैसे घेतल्याचे सुद्धा पुरावे दिले होते. आणि जतमध्ये आजसुद्धा ज्येष्ठ नेते तिथले सांगतात की चुकीच्या पद्धतीने आज ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती पायबंद घालण्याचं कुठेही काम पोलीस विभागाच्या वतीने होत नाही आहे. आणि
आम्ही एस पींना सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. तिथल्या विधानसभेतल्या भाषणानंतर तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये कारवाया होत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेड कारवाया झालेल्या आहेत असं सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये आढळलं. आणि ती सुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे. त्यामुळं या मांडलेल्या प्रश्नावरती आणि जिल्हा ज्या प्रश्नामुळे होरपळतोय याच्यावरती तात्काळ ते मार्ग काढतील असा विश्वास आहे. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.